मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 22 डिसेंबर 2023 शुक्रवार, मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष, एकादशी येईल। एकादशी 8:17 आहे मित्रांनो। अश्विनी नक्षत्र, परिग योग आणि गराकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचं भविष्य कथन। मेष राशी, कुटुंबाच्या आणि नोकरीच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी थोडीशी अस्थिरता आपल्याला जाणू शकते, अस्थिरता जाणू शकते। कदाचित त्यामुळे चिंता वाढेल, पण चिंता करण्याची गरज नाही। कशामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे, काय चुकत आहे आणि कशामुळे या गोष्टी घडतात याकडे जर आपण डोळेसपणाने पाहिले तर आपल्याला नक्कीच त्याच्यात मार्ग मिळेल। वृषभ राशी, मनामध्ये विनाकारण चिंता, नैराश्यता असं वाटत राहील। त्यामुळे आपण सकारात्मक विचार करा, नैराश्याचा विचार करा। नकारात्मक भावनेचा विचार जर आपण जास्त कराल तर तशाच नेगेटिव्ह गोष्टी कदाचित घडू शकतात, याकडे लक्ष द्या। मिथुन राशी, कोर्ट कचेरीच्या कामातून कदाचित आपल्याला थोडासा मानसिक त्रास जाणवू शकतो। कदाचित आपण जास्त अपेक्षा ठेवल्या असतील तर अपेक्षा भंग सुद्धा होऊ शकतात, याकडे लक्ष द्या। कर्क राशी, आपल्या मनातील एखादी शंका किंवा संशय कदाचित आज खरा ठरू शकतो। त्यातून जर अडचण निर्माण होत असेल तर आपण आपल्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या, मात करता येईल। सिंह राशी, नोकरीच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करण्याची पुन्हा एकदा आपल्याला चांगली संधी प्राप्त होऊ शकते। त्याचा आपण लाभ करून घेतला तर नक्कीच लाभ होईल। कन्या राशी, व्यवसाय वृद्धीसाठी अधिकृत कामाचा वापर करा, म्हणजे अनधिकृत कामाचा वापर करू नका किंवा शॉर्टकट अवलंबून करून घेऊ नका। शॉर्टकट जर करण्यासाठी केला, शॉर्टकटने त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला तर नुकसान होऊ शकते। तुळ राशी, आज आपण सत्याचीच बाजू घ्या। कदाचित आपल्याला तोटा झाला, नुकसान झाला तरी सुद्धा नियम मोडू नका आणि सत्याची बाजू घ्या। वृश्चिक राशी, विद्युत उपकरणे वापरताना सांभाळून वापरा, सांभाळून हाताळा, अतिप्रयोग करणे त्याचा टाळा। धनुराशी, आपल्या कष्टाचे आपल्याला योग्य फळ मिळेल, निश्चित राहा, काळजी करू नका। मकर राशी, अति खर्चावर आळा घाला, खर्चांवरती नियंत्रण ठेवा, कदाचित पुढे जाऊन आर्थिक अडचण येऊ शकते। कुंभ राशी, जो आपल्याला फायदा होत आहे किंवा लाभ होत आहे त्या लाभाला आपण भुलू नका, अति उतू नका किंवा मातू नका, सांभाळून संयमात राहा। मीन राशी, कदाचित आज आपल्या नवीन ओळखी होतील आणि नवीन ओळखीतून आपल्याला आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी मदत आणि फायदा सुद्धा होऊ शकतो। आजचा दिवस 12ही राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।